रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले मोहिते समर्थक गटानं 18-0 असा विजय संपादित करीत एक हाती सत्ता कायम राखली आहे। या निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला। कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले मोहिते समर्थक कृष्णा विकास आघाडीनं सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन करून विरोधी अविनाश मोहिते समर्थक ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवला। विजयाची हॅट्रिक केलेल्या कृष्णा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला। कराड तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या रेठरे बुद्रुकची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती। या निवडणुकीत कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीच्या विरोधात माजी चेअरमन अविनाश मोहिते समर्थक गटाच्या ग्रामविकास पॅनलनं उमेदवार उभे केले होते। या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीनं मतदान झालं होतं। दरम्यान मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या टप्प्यातच कृष्णा विकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्यानं विजय निश्चित मानला जात होता। अखेर 11 वाजण्याच्या सुमारास कृष्णा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी सर्वच जागांवर विजय संपादन केल्याचं चित्र स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली। कृष्णा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात जमून गुलालाची उधळण करत विजयी घोषणा दिल्या। या ठिकाणी विजयी उमेदवारांनी सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। त्यानंतर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर अतुल भोसले, विनायक भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं। भाजपा सरकारच्या माध्यमातून गावात झालेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून जनतेनं भोसले मोहिते गटाच्या पारड्यात एकूण मतांपैकी 75% मतं देऊन ग्रामस्थांनी कृष्णा विकास आघाडीवरील विश्वासाला बळ दिलं असल्याची प्रतिक्रिया आघाडीचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश भोसले व डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले, अनेक वर्षांनी रेठरे बुद्रुकमध्ये एकतर्फी इलेक्शन बघायला मिळालं। गेल्या 20-25 वर्षामध्ये जे काम झालं त्याची पोचपावती आज लोकांनी दिलेली आहे। या इलेक्शनचं असं महत्त्व आहे की ही ग्रामपंचायत ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये 75% मतं ही आमच्या बाजूनं झाली आणि फक्त 25% मतं विरोधकांना मिळाली। हे याचा अर्थ पुढच्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये वाढच होणार आहे आणि पुढच्या इलेक्शनची तयारी रेठरेकरांनी केलेली आहे असंच ह्या इलेक्शनमध्ये म्हणलं तर काही वावगं होणार नाही। माझी खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रेठरेकर तर मोठ्या प्रमाणामध्ये अतुलला निवडून येण्यामध्ये त्यांचा सहभाग राहणार आहे आणि असंच आम्हाला सगळ्या भागामध्ये प्रतिसाद मिळेल ही सुद्धा अपेक्षा आम्ही बाळगू। भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर अतुल भोसले यांनीही विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आदरणीय डॉक्टर सुरेश बाबांच्या नेतृत्वावर, मदनदादांच्या मार्गदर्शनावर लोकांनी फार मोठा विश्वास दाखवला। महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यापैकी रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत एक ग्रामपंचायत आहे। राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी जी विकास कामं गावासाठी दिली त्याची सुद्धा नोंद या गावातल्या सगळ्या लोकांनी घेतली आणि त्यामुळं एकतर्फी अशी ही निवडणूक झाली। झालेल्या मतदानापैकी 75% मतं हे कृष्णा विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना दिले आणि सरपंच पदाच्या उमेदवार तर 4,500 मतांनी निवडून आल्या। खरं तर खूप मोठा विश्वास या गावच्या लोकांनी आमच्यावर टाकलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून आणि गावातले जे काही सगळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा समन्वय ठेवून जास्तीत जास्त कामं करून या गावाचं रूपांतर एका स्मार्ट विलेजमध्ये करण्यासाठी आम्ही भविष्यात कार्यरत आहोत। मतमोजणीनंतर ग्रामस्थांनी मोहिते भोसले गटावर विश्वास दाखवत एकहाती सत्ता दिली आहे। या निवडणुकीत सरपंच पदाच्या विजयी उमेदवार सुवर्णा कापूरकर व संजय पवार यांनीही मतदारांचे आभार मानले। रेठरे बुद्रुक गावच्या 2018ची
2018चे मतदान यामध्ये हा विजय आमचा नसून कृष्णा विकास आघाडीचा असून यामध्ये सर्व गावाचा विजय आहे हे मी जाहीर करते आणि आम्ही सर्व उमेदवार एकजुटीनं जास्तीत जास्त वेळ काढून ग्रामपंचायतीसाठी व गावातल्या लोकांसाठी वेळ काढून काम करू तसंच बाबांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने गावाला चांगल्या मार्गदर्शन करू ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वैशाली मकरंद मोहिते, वार्ड क्रमांक 3 मारुती वार्ड येथून मी सदस्य पदाचे उमेदवार असून माझा विजय हा कृष्णा पॅनलचा विजय आहे. मी माझ्या कामात तत्पर राहील. बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेवढा गावचा विकास करता येईल एवढा करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. यासाठी आम्हाला बाबांचे खूप मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. आम्ही एक बाबांच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्याचा आम्ही बाबांना ते करून दाखवू. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते माननीय मदनदादा, सुरेश बाबा, अतुल बाबा, विनू बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही मोठ्या फरकानं जिंकलेली आहे. तशी पाहिली तर ही निवडणूक एकतर्फीच होती, परंतु विरोधकांच्याकडे कुठल्याही विकास कामाचा किंवा इतर कुठलाही अजेंडा नव्हता. त्यांनी कुठंतरी छोट्याशा किरकोळ नाराजीतून उमेदवार उभा केले होते. गेले 60 वर्षापासून या रेट्रेबुद्रुक गावावर भोसले यांच्या गटाचेच वर्चस्व आहे आणि आता पुन्हा एकदा आणि अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामं या रेट्रेबुद्रुक गावाला मिळालेली आहेत. त्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजना 24/7 हे जागतिक वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही योजना मंजूर झालेली आहे. त्याचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्ते, संरक्षक बिल हा जो मोठा विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवला होता आणि त्याला भरघोस पद्धतीनं पाठिंबा जनतेने दिला आणि विरोधकांचं पाणीपत करून टाकलं. ही निवडणूक आम्ही 18-0 अशा मताच्या फरकानं जिंकली. हा जिल्हा परिषदेचा उमेदवारसुद्धा आमचा गेल्या वर्षी निवडणूक झाली, तो सुद्धा 3,500 ते 4,000 मताच्या फरकानं आला होता आणि तेच ट्रेंड या रेट्रेबुद्रुक गावच्या लोकनियुक्त सरपंचाच्या बाबतीतही झाला. हा सुद्धा उमेदवार 4,500 ते 4,000 मताच्या फरकानं त्या ठिकाणी निवडून आला. काही बाहेरगावली मतदार अजूनही आमचे आणायचा आम्हाला जरा प्रॉब्लेम झाला. त्या मुस्लिम लोकांची कमीत कमी 200 मतं त्या आमच्या गटाकडेच होती, परंतु ते वेळेत मतदानात पोचली नाही. त्यामुळे जरा मतदार त्याचं लीड आमचं खचलं. परंतु मान्य अतुलबाबांच्या पुढील भावी वाटचालीसाठी या सर्व मतदारांची आम्ही ह्याच्यात जास्तीत जास्त सुधार करून गाव जसं एकमुखी होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले आणि ज्येष्ठ नेते मदनदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत कृष्णा विकास आघाडीच्या सर्व जागांवर उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन रेठेकरांनी मोठा विश्वास दाखविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रेठेबुद्रुकमध्ये झालेल्या विविध विकास कामांची नोंद गावकऱ्यांनी घेतली असून 75% अधिक मतदान कृष्णा विकास आघाडीच्या पारड्यात नोंदवून एकतर्फी विजय मिळवून दिला आहे. सरपंच पदाचे उमेदवारही तब्बल 4,500 मतांनी निवडून आले असून भाजप सरकारच्या माध्यमातून येत्या काळात गावात अधिकाधिक निधी आणून जास्तीत जास्त विकास कामे साकारून रेठेबुद्रुकला स्मार्ट विलेज करण्याचा प्रयत्नही नवनिर्वाचित सरपंच व सदस्य करतील. YZ इंडिया TV, कराड.